रात्रीच्या सुमारास गावात सगळं निवांत झोपलेलं होतं, पण गावाच्या टोकावर असलेल्या आश्रम शाळेकडून एक विचित्र आवाज येऊ लागला। कुणी म्हणाला कदाचित मांजर असेल, कुणी म्हणाला काळ्या जादूचं काहीतरी सुरू असावं, पण काहींना तो आवाज एका मुलीचा मदतीसाठी ओरडत असल्यासारखा वाटत होता। शाळेतून येणारे आवाज रात्री का, हा प्रश्न गावभर पसरला। 2-3 तरुणांनी टॉर्च घेतले आणि धैर्य गोळा करून शाळेकडे निघाले। वारा वाढत होता, पानं हलत होती, टॉर्चचा प्रकाश फडफडत होता। शाळेच्या गेटजवळ पोहोचल्यावर काही क्षण ते तिघेही स्तब्ध उभे राहिले। शाळा पूर्ण अंधारात होती, पण एका खोलीत थोडंसं प्रकाशाचं झोत दिसत होतं। तो झोत वर्गाच्या खिडकीतून बाहेर पडत होता। त्यांनी सावकाश पुढे पावलं टाकली। दरवाजाकडून हलका कुजबुजण्याचा आवाज येत होता, कोणाशी तरी बोलल्यासारखा। टॉर्चचा प्रकाश खिडकीतून आत गेला आणि त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचं रक्त सरपलं। एकाने दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला। चल, सकाळी पोलिसांना बोलवूया। पुढच्या दिवशी सकाळी गावात खळबळ माजली होती। शाळेच्या बाहेर शेकडो लोक जमा झाले। कुणालाही काही कळेना। मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सगळे गोंधळलेले। पोलीस आले, गेट सील केलं गेलं। बाहेर पत्रकारांच्या गाड्या, कॅमेरे, माईक। एकच प्रश्न, रात्रीच्या वेळी शाळेत नेमकं काय घडलं? शाळेच्या आत तपास सुरू झाला आणि हळूहळू समोर आलं असं काही, ज्यामुळे केवळ गावच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरलं। त्या वर्गात त्या रात्री शिक्षकी पेशाचा अपमान करणारी गोष्ट घडली होती। एक 11 वर्षांची चिमुरडी, निरागस, निरभ्र, शिकायला उत्सुक, तीच त्या रात्री भयाचा बळी ठरली होती। रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळे झोपलेले होते, तेव्हा तिच्या शिक्षकाने तिला उठवलं आणि होमवर्क तपासायचा आहे या नावाखाली कार्यालयात नेलं। ती घाबरलेली पण विश्वासात। शिक्षक म्हणजे देव असं ती नेहमी ऐकत आली होती, पण त्या रात्री त्या देवानेच तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। सकाळी ती गप्प बसली होती, डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त शून्यपणा होता। इतर विद्यार्थ्यांनी काहीतरी बघितलं होतं, काहीतरी ऐकलं होतं आणि हळूहळू सगळं उघड झालं। मुख्याध्यापकांनी तात्काळ तिच्या पालकांना कळवलं। ते साधे शेतमजूर, रोजंदारीवर जगणारे। शाळेत पोहोचल्यावर त्यांचं जगच कोसळलं। त्यांची चिमुरडी, त्यांच्या डोळ्यांच्या तारा आज बोलणंही थांबून बसली होती। त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, तक्रार नोंदवली गेली। पोस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला, पण तोपर्यंत आरोपी शिक्षक फरार झाला होता। गावात संतापाची लाट उसळली। लोकांनी शाळेबाहेर निदर्शने केली। अशा नराधमांना फाशी द्या, शिक्षकाच्या रूपात लपलेला राक्षस बाहेर काढा। पोलिसांनी चौकशी सुरू केली। सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल, शाळेचा रेकॉर्ड सगळं काही तपासलं गेलं। दरम्यान त्या चिमुरडीची अवस्था खालावली होती। ती भीतीने एक शब्दही बोलत नव्हती। डॉक्टरांनी सांगितलं तिला वेळ लागेल, पण काळजी घ्या। गावात मात्र लोक म्हणत होते अशा लोकांना माफ करता येणार नाही। दर काही दिवसांनी पोलिसांना एखादी माहिती मिळत होती। तो पुण्यात दिसला, तो हैदराबादला गेला, तो सीमारेषा पार करणार आहे, पण तो प्रत्येक वेळी निष्ठत होता। तो जणू सावल्यासारखा झाला होता, अंधारात लपलेला, पण मागे सोडून गेला होता असंख्य लोकांचा संताप आणि एका बालकाचं उद्ध्वस्त आयुष्य। संपूर्ण राज्यभर बातम्या झाल्या, पत्रांवर मथळे, शिक्षकी पेशाला काळीमा, निर्दयी शिक्षकाचा शोध सुरू, पालकांमध्ये भीतीचे सावट आणि त्या सर्वांमध्ये एक प्रश्न सतत उमटत होता, आपली मुलं शाळेत खरंच सुरक्षित आहेत का? त्या आश्रमशाळेच्या भिंतींना आजही शांतता नाही। त्या भिंतींवर अजूनही त्या रात्रीच्या आवाजाचा प्रतिध्वनी घुमतो। एक ओरड, एक विनवणी, एक थरकाप उडवणारी हाक, वाचवा। पण आज त्या आवाजाने केवळ एका शाळेला नाही तर संपूर्ण समाजाला जागं केलंय। कारण मुलांचं रक्षण फक्त कायद्याने होत नाही, तर समाजाच्या जागेपणाने होतं। आईवडिलांनी, शिक्षकांनी आणि प्रत्येक नागरिकांनी डोळे उघडे ठेवले पाहिजेत। संशयास्पद काही दिसलं, जाणवलं तर गप्प राहायचं नाही, कारण गप्पी घातली की अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात। आज ती चिमुरडी हळूहळू सावरते आहे, पण तिच्या मनावर उमटलेले घाव आयुष्यभर राहतील। ती शाळेकडे पुन्हा बघते तेव्हा तिच्या डोळ्यात 2 भावना असतात, भीती आणि प्रश्न। शाळा खरंच ज्ञानाचं मंदिर आहे का? ती फक्त एका गावाची कथा नाही, ही त्या प्रत्येक समाजाची कथा आहे, जिथे आपण निष्काळजी होतो आणि कुणाचं बालपण तुटून जातं। रात्रीच्या वेळी शाळेतून आलेला तो आवाज आपल्याला फक्त घाबरण्यासाठी नव्हता, तो आवाज होता जागं होण्यासाठी। आज जर आपण गप्प बसलो तर उद्या पुन्हा एखाद्या शाळेच्या भिंतीतून येईल तोच आवाज, वाचवा। म्हणून चला, डोळे उघडूया, प्रश्न विचारूया आणि आपल्या मुलांचं, आपल्या भविष्याचं रक्षण करूया। त्या रात्रीच्या ओरडण्याचा आवाज आजही कानात घुमतो, कारण ती फक्त एक घटना नव्हती, ती समाजाच्या शांततेला दिलेली एक चपराक होती।